हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी अंश, मी तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवरती. तर आजचा जो व्लॉग आहे तो आहे वटपौर्णिमेचा. याच्या आधी वटपौर्णिमेचे मी कोणतेच व्हिडिओ बनवले नव्हते. माझ्या लग्नाला 7 वर्ष झालेत, त्याच्यामुळे 7वी वटपौर्णिमा आहे माझी. आणि आज मी दिवसभर काय काय करणार आहे हे मी तुमच्याशी आज शेअर करणारच आहे. तर आज पहिली गोष्ट म्हणजे देवाचा नैवेद्य करावा लागणार आहे, पोळ्यांचा. त्याच्यानंतर वड पूजणे आहेच, देवपूजा आहेच, रांगोळी काढायची आहे, अशी बरीच कामं बाकी आहेत आणि आज ती दिवसभरात मला पूर्ण करायची आहेत. तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे मी काय काय करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नैवेद्यासाठी नेहमी मी पोळ्या बनवतेच, पण आज थोडेसे ॲडिशनल पदार्थ मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे नॉर्मलच पदार्थ आहेत, खास काय असे वेगळे काय नाही आहेत. मग पोळी, भाजी, कटाची आमटी ही असतेच, पण आज थोडीशी भजी आणि वडी, जी आपली कोथिंबीर वडी असते ना ती, तर मी आज ती पण बनवणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली थोडासा वेळ मी काढलेला आहे. आणि तर चला बघूयात. तर बऱ्याच दिवसापासून मला मेहंदी काढायची होती, म्हणून आज मी मेहंदी काढलेली आहे. खूप वर्षातून काढलेली आहे. मला जास्त मेहंदी काढायला नाही आवडत, पण तरी पण आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं मी आज मेहंदी काढलेली आहे. आधी पहिल्यांदा आपण देवपूजा करून घेऊया. देवपूजा झाल्यानंतर मग लगेच नैवेद्य बनवायला घेऊया. तर आधी मी इथं दूध तापवून घेतलेलं आहे आणि एका गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आधी मी कुरड्या हे करून तळून घेणार आहे आणि मग बाकीचे पदार्थ आपण बनवून घेऊयात. त्याच्या आधी आपण इकडे आमटी फोडणी टाकूया, जी कटाची आमटी आहे ना ती. तर मस्तपैकी इथं तेल, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, ह्या सगळ्या जिन्नस गोष्टी घालून आधी आपण मस्त कटाची आमटी बनवून घेऊ. त्याच्यानंतर तेल तापलेलं आहे आणि आमटी पण रेडी आहे. ती मस्तपैकी उकळून घेऊया आधी. आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी त्याला शेवटी. आणि हे जे तेल आहे ते लवकर गरम होतं, कारण माझी कढई थोडीशी हलकी आहे, त्यामुळे लवकर एक 5 ते 10 मिनटामध्ये लगेच कडक तेल तापवून होतं. तर आता आधी आपण कुरड्या तळून घ्यायचेत. कुरड्या तळून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण तळणार आहे त्याच तेलामध्ये जी आपण कोथिंबीर वडी केली होती ती आता तळणार आहे मी. मला तळलेल्या वड्या फार आवडतात, त्याच्यामुळं मी तळते आणि छान लागतात त्या तळलेल्या वड्या. तर तुम्ही बघू शकताय किती छान क्रिस्पी आणि छान तळलेले आहेत. तर त्याआधी आपण काढून घेऊया.
त्याच्यानंतर आपण त्याच तेलात थोडेसे भजी पण, कांदा भजी जी आहे ना ती आपण सोडून घेऊया. आणि कांदा भजी अशा वातावरणात खूप छान लागते आणि त्यामुळे थोडीशी कांदा भजी पण मी करणार आहे आज. तर इकडे तिकडे बघू शकताय आमटीला सुद्धा उकळी आलेली आहे ऑलमोस्ट. तर असे हे 3 पदार्थ होऊसपर्यंत माझी तिकडे आमटी सुद्धा छान उकळलेली आहे, ती काढून घेणार मी. त्याच्यानंतर हे सगळे पदार्थ झाल्यानंतर आता मला बटाट्याची भाजी करायची आहे. बटाटे मी ऑलरेडी उकडूनच ठेवले होते. आता कढीपत्ता गेलेला आहे, कांदा गेलेला आहे आणि मग जाणार आहे बटाटे. आणि अशा प्रकारे मोस्टली स्वयंपाक हा आवरतच आलेला आहे माझा. तर नेहमी काय होतं की स्वयंपाक करताना नियोजन हे लागतंच. आपला वेळ कसा कमी वाचेल आणि पटपट कामं आणि पटपट पदार्थ कसे होतील ह्याच्याकडेच मी जास्त लक्ष देत असते. त्याच्यामुळे पूर्वतयारी आणि नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं, अगदी स्वयंपाक करताना सुद्धा. तर मोस्टली बटाट्याची भाजी कंप्लीट होत आहे माझी. तर आता इकडे पोळ्यांची तयारी आपण करायला घेऊयात आधी. तर एक पोळी मी लाटून टाकली आहे आणि अशा एक 5 ते 6 पोळ्या आज आपण करणार आहोत. तर पोळ्या झालेल्या आहेत आणि मग शेवटच्या 2 ह्या लहान लहान पोळ्या नेवद्यासाठी मी काढून घेतलेल्या आहेत. आता मोस्टली स्वयंपाक सगळा आवरलेला आहे आणि आता मला माझं स्वतःचं आवरायचं आहे. त्याच्या आधी गॅस कट्टा स्वच्छ पुसून घेऊयात, कारण नंतर थोडंसं काम आपलं हलकं होतं आणि मला असं घाण गॅस कट्टा ठेवायला अजिबात आवडत नाही. तर पटपट आवरून घेऊया. आधी मी साडी नेसून घेतलेली आहे. तर ही आहे माझ्या लग्नातली साडी आणि ही मी आज वेअर केलेली आहे खूप दिवसातून. आणि कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. मेकअपसुद्धा रेडी आहे गाईज. माझी हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. तर मी शूट करतच होते तोपर्यंत मला असा जळलेला असा वास आला आणि बघतो तर काय, माझा हलगर्जीपणा हा मला नडला आणि माझं खूप मोठं नुकसान झालं. तर तुम्ही बघू शकता हे माझं कर्लर आहे आणि ते मी ऑनच ठेवलं होतं आणि
माझ्या फेवरेट ड्रेसवरती ते पडलं आणि थोडंसं माझं नुकसान झालेलं आहे. माझा हा हलगर्जीपणाच म्हणावा खरं तर. त्यामुळं नवीन ड्रेस माझा खराब झालेला आहे. चला आता काय करणार, फेकूनच द्यावं लागेल. रफ वगैरे करून सुद्धा काही उपयोग नाही, ड्रेस खराब झालेला आहे. सो इकडे वटपौर्णिमेची सगळी तयारी मी केलेली होती आदल्या दिवशीच. नैवेद्याचा डबा घेतलेला आहे, फुलं, दोरा आणि जे ओटीचं सामानसुद्धा मी एका बॅगमध्ये घेतले. आणि मी आलेले आहे इथे वटपौर्णिमेचं पूजा करण्यासाठी. सो आधी पूजा करून घेऊयात आणि मग फेरे मारायचे. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझे ब्लॉग्स आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला गाईज अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला असा वेगळाच हुरूप येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे प्लीज गाईज सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑलमोस्ट पूजा झालेली आहे आमची आणि आम्ही आता थोडेसे फोटोशूट करून आम्ही इथून निघणारच आहोत. आणि आजचा हा असा माझा डेली रूटीन आणि वटपौर्णिमेचा ब्लॉग होता. आणि नक्की सांगा कमेंटमध्ये गाईज. आणि थँक्यू व्हेरी मच. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.